प्रमिला हं? ए अगं कालपासून म्हणलं तुझ्याजवळ विषय काढावं काढावं म्हणलं मला आता आठवलं ते. काय? अगं आपल्या घरामध्ये जी भिंतीवरती तू जे लावलंयच हा. ते मला एक दोन तीन जणांच्या कमेंट आलाय ग ताई ते नक्की काय आहे दादा ते काय लावलंय तुम्ही. हे हा तर ते मला कालपासून तुला विचारावं म्हणलं. हे का? हा ते आहे आणि इकडं पण सेम लावलंच ना असं. हा. तर ते कशाबद्दल लावलंय आणि काय त्याचा उपयोग आहे काय नाही जरा सांग सगळ्यांना काय काय दोघा तिघांच्या कमेंट आलत्या. तर आपलं कसं आहे बघ आता आपण आपलं फॅमिली आहे सगळी जे आहे ते आहे आपण जे जे काय ते सांग बाबा सगळ्यांना कशामुळे लावले काय. नॉर्मल आहे की कोणी पण ओळखल की हे हे हा का? काही शोच नव्हतं ना काय नाही. हे हा नजर सुरक्षा कवच आहे. होय का हा. जर सर थांब मी क्लिअर कट घेतो एकदा हो का. हा इथं इकडं पण सेमच आहे बघा हो का. हो का बरं हे सांग कसं हे काय. यंत्र आहे हम्म, आणि इथं नजरचं नाही का हम्म, डोळ्याचं चित्र आहे बघा. हम्म, म्हणजे माहिती आहे आपल्यातली लोक असतात नसतात हे ज्याच्या त्याच्या ह्याच्यावरती असते कोणी हम्म, लावायचं म्हणून लावत नाही नजर पण एखाद्याची सहज नजर लागून जाते. हम्म, हम्म, अरे वा छान आहे मस्त केलंय चांगलं आहे. आणि त्याचं कसं होतं आपण काही जर नाही म्हणलं ना तरी त्याच्यावरती त्याचा दुरुपयोग होतोयच आपल्यावरती. आता पूर्वीच्या काळी बघा आम्ही लहान असताना आम्ही साड्या वेड्या घातलो जरा फिरून इकडनं तिकडनं आलो की आम्हाला नजर लागायची आम्हाला पण पटायचं नाही ती की अचानक तब्येत का बिघडल्या ताप का आली दवाखाना केला तर पण बरं वाटत नव्हतं. मग आमच्या काय करायची साधा असं उतरून जरी टाकली ना तरी बरं वाटत होतं म्हणजे शेवटी आपल्या मनातल्या भावना असतात त्या आणि मी ह्या गोष्टी पाहते मेन म्हणजे खरंच ह्या गोष्टी पाहते त्याच्यामुळे मला असं वाटते हम्म, कुणी पण येतंय जातंय नाही का हम्म, असू दे नसू दे हम्म. हे असावं. पहिलं मी इकडे लावलं होतं पण ते व्यवस्थित स्पष्ट दिसत नव्हतं लोकांचं कसं आल्या आल्या का नाही लक्ष तिकडे गेलं पाहिजे एकदा तिथं लक्ष गेलं ना त्याची नजर हिथंच मरते मग आणि बाकीच्या गोष्टी तिला किती छान वाटलं ना तर ती नजर लागत नाही आपल्याला. बरोबर आणि माझं पण वैयक्तिक मत असं आहे मित्रांनो की काय होते माहितीये का हो का भले तोंडावर गोड बोलणारे लोक असतात बरं का. पण काय होतं माहितीये का भले कष्टातून उभा करा तुम्ही नाहीतर कसंही उभा करा तुमचं साम्राज्य लोकांच्या आहे ना मना म्हणजे सगळ्याच बाबतीत नाही म्हणत मी पण काही लोक असे असतात की ते आहे ना जळतात. त्यांना आतून वाटतं असं घ्यायला नाही ह्यांचं काहीतरी वाईट व्हावं बरं का. तर अशी पण गोष्ट म्हणजे त्याच्यापेक्षा माझं वैयक्तिक मत आहे बरं का हे. मी त्यांची पण अशी मानसिकता तर कसं ह्यांचं वाईट व्हावं ह्याच्यापेक्षा नाही का त्यांचं असं असतं ह्यांचं चांगलं कसं काय झालं हा ह्यांचं एवढं चांगलंच कसं काय झालं ह्यांचं बरोबर. कसं काय असं चाललंय. आणि दुसरी गोष्ट ही हे झाड आपण दाखवलं नव्हतं मागच्या वेळेस हा. कोरफडीचं हा. ते पण लावलेच. हो. त्याच्याविषयी पण सांग की जरा काहीतरी तेवढंच कोणाला तरी उपयोग होईल त्याचा. त्याचं ह्या झाडाचं महत्व म्हणजे खूप महत्व आहे. हम्म, असे भरपूर महत्व आहेत मी काही इतका खोल अभ्यास नाही केलेला हम्म, फक्त मला जे पटले ते सांगते. हे नकारात्मक ऊर्जा बाहेर टाकते घरातली हम्म. आणि सकारात्मक ऊर्जेला प्रोत्साहन करते. बरं बरं बरं. कुठलंही झाड असू दे कुठलंही झाड असू दे कुठलंही झाड फळ फुल कुठलंही असू दे आपल्या दारामध्ये असलं घराच्या आतमध्ये असलं आणि काही झाड आहेत नाही घराच्या आतली येते काही झाडं घराच्या बाहेरात आपण लावू शकतोय वावरात नाही का असं साईडला वगैरे आपण तिथं. पण जे घराच्या आतले असतात ना ते दारातनं जे येतं ना आपल्याकडं आपण कुठंतरी फिरून आलो जाऊन आलो आपल्या बरोबर नाही का म्हणतात सकारात्मक ऊर्जा येते आतमध्ये बाबा चिडचिड करत जाऊ नको चांगलं येत जा जाताना पण येताना पण तशा प्रकारे जे काय आपल्या बरोबर नकारात्मक गोष्टी येतात का नाही हे झाड तिथल्या तिथंच त्याचा तुटवडा करते आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा ठेवते. बरं मित्रांनो ऐकलं असेल तुम्ही कोरफडीच्या झाडीचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्यापैकी जर कुणालाही नजर सुरक्षा कवच पाहिजे असेल तर आम्ही काही याचं काही बिझनेस वगैरे असं काही नाही आहे बरं का जस्ट तिनं जिथनं मागवलंय तर त्याचं ते सांगाल तुम्हाला जर हा कमेंट कारण करून. की बऱ्याच ठिकाणी कसं असतंय ते फक्त दिसायला एक असतं हम्म, आणि घरी आल्याच्या नंतर वेगळंच निघतं ते. पण हे स्वतः मी लाईव्ह एक्झाम्पल बघितलेलं आहे हे खूप छान आहे जे मला पाहिजे होतं तसंच पाहिजे होतं. हे यंत्र आहे ह्याचं रहस्य पण आहे मी नेक्स्ट टाइम सांगेन काय आहे ते. हे आहे ह्याचं म्हणजे आपल्या हम्म, नाही का आपल्या युनिव्हर्स आशीर्वाद आपल्या सोबत राहतोय. ही जी नजर आहे ही लोकांची नजर तिथल्या तिथंच कट करते जे असेल ते. हम्म, आणि हे पण यंत्रच आहे फक्त ह्याचं जे आहे ना हम्म. हे मी नेक्स्ट टाइम सांगेन आता त्याचा तर काय उपयोग आहे. मित्रांनो कसं होतं माहितीये का भले हो का मागं पण मागच्या पण व्हिडिओला मला बऱ्याच कमेंट आल्या बरं का जी झाडं आम्ही लावली होती त्याच्याबद्दल माहिती सांगितली होती. तर बरेच जण म्हणले की हे फालतोय ना असं कुठं असतं का आणि काय असतं का. हो का शेवटी कसं आहे माहितीये का तुम्ही आतून किती पॉझिटिव्ह आहो किती पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवताय ह्या पण गोष्टी महत्वाच्या आहेत. उगाच कशाला वाईट म्हणा मला नाही वाटत झाडं लावणं हे काय वाईट आहे आणि हे जर सुरक्षा कवच पण आहे ना तर ह्याचं मी पण. काय म्हणते कसं असते माहितीये का आपण रोज तर नाही म्हणू शकत ना अरे माझ्या घरात सकारात्मक गोष्टी आहेत अरे माझ्या घरात सकारात्मक गोष्टी हे आपण म्हणू शकत नाही. पण आपण बसलो उठलो आपल्या समोर ही झाडं राहिली तर मनात एकदा तर दिवसात ना एकदा तरी विचार येतोय ना अरे हे घर आहे हे नाही का हे झाड आहे घरात आणि खरंच आमच्या घरात निगेटिव्हिटी बाहेर काढते पॉझिटिव्हिटीला प्रोत्साहन करते. बस इतकं जरी म्हणलं ना तरी आपली ती ऊर्जा वाढत जाते आतून. तर आशा करतो की तुम्हाला ज्यांनी कोणी 2-4 जणांनी कमेंट केली ती ना त्यांना त्यांचं उत्तर भेटलं असेल.
आणि ज्यांना कोणाला ही नजर सुरक्षा कवच पाहिजे असेल म्हणजे त्यांनी कमेंट करा. तर तिनं कुठलं घेतलं काय घेतलंय त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवून टाकू आपण. कसं आहे माहिती पूर्ण द्यावी. उगा अर्धवट माहिती देऊन त्याचा काय उपयोग होत नाही आणि समोरच्याचं पण गैरसमज आणि हा होतोय. सगळा जो विषय आहे झाडांचा, नजर सुरक्षेचा, ह्या गोष्टींचा, हे श्रीच्या पप्पांना म्हणजे चव्हाण साहेबांना ह्यातलं काहीच माहिती नसेल. जेव्हा मी आणते ते सरप्राईजच होतात. हे कुठलं आणलं, हे कधी आणलं, हे कशा पाहिजे. मग जेव्हा त्यांना एक्सप्लेन करते ना तेव्हा त्यांना पटतं, अरे हा आहेत अशी जगामध्ये गोष्टी की जेणेकरून आपल्याला हानिकारक आहेत. मग त्यामुळे तू करते ती योग्य करते. कारण की नाही मला बी पर्सनली अनुभव आलाय मित्रांनो बरं का. मी आधी मानत नसायचो पण हिनं ज्या वेळेस पासून या घरामध्ये या गोष्टी करायला चालू केल्यात ना खरंच तेव्हापासून बदल मला घडलाय पण घरामध्ये. थोडंसं चिडचिड घरातली म्हणा किंवा नाही का जे निगेटिव्हपणा होता त्या सगळ्या गोष्टी घरातून निघून गेल्यात आणि प्रसन्न वाटतं रोज सकाळी हे असं वातावरण बघितल्यावर. तर चला मित्रांनो बस एवढंच सांगायचं होतं. ते जे कोणी 4-5 जणांनी कमेंट केलं त्यांना म्हणा दादा हे काय आहे काय नाही तर त्यांना उत्तर भेटलं असेल. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि कमेंट करा.